Oh no. मित्रांनो, एक से पहिले 2 मिनिटं घेतला आपला पार्टनर सध्या. काल वाढदिवस होता, आज काय वाढदिवस नाही, आज याला काही पण सांगा. बाकी इतर गाड्यांच्या पेक्षा आपण रिम हेवी घेतल्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उसाळा पाणी सोडायचं झालं 2 नंबरच्या 3 नंबरच्या वॉकला. दैवार किती पडले बघा. कुठल्या पण पानाला टच केलं तर वल्लच व्हायला सगळं. तसा पाऊस पण पडला नाही, फक्त धुक्यानं वल्ल झालं एवढं. केलं बघा चालू उसाच्या दोन्ही प्लॉटला पाणी आणि बागच बंद केलोय. हे मक्क पण आले बघा ऊन. आपण फिरायला गेलो तोपर्यंत या उसातलं खालचं 2 कॉक तर भांगळून काढल्यात आणि वरचा 1 कॉक राहिला फक्त. ते पण पावसामुळे राहिलं नाही तर हे पण कम्प्लीट होत होतं. बाकी मग घाणी झाल्यात सगळे आवरून खतं टाकायचे एवढं राहिल्यात. सगळं आवरलं बघा. आणि आजचं प्लॅनिंग होतं हे हत्ती घास लावून घ्यायचं एवढं आणि काय कमी पडते ते आणून त्याला ठिबक करून त्याचं मक्क पण लावायचं प्लॅनिंग होतं आजच्या पूर्ण दिवसाचं. पण काकाने अचानक सकाळ सकाळी धप्पा दिली की सगळ्या प्लॉटना पुन्हा औषध मारायचं आहे. मग आता ही वरची वैरणी इथं घरापाशी टाकायची आणि बाकी मग ते खालचं बुडकं आहे ते वरती नेऊन टाकायचं बी आणि डबा इथं आणून घरापाशी सोडायचा इथं मधी. त्यानंतर मग ट्रॅक्टर घेऊन जायचं, ब्लोअर जोडून जायचं काकांना आणि मग मला पण औषध आहे का नाही काय अजून सांगितलेत. सगळ्यात पहिलं तर ट्रॅक्टरचं कोल्ड स्टार्ट करतो. Oh no. किती दूर मार लागली आहे. मॅन अर्जुन काढली बा वैरण. बाकी उरलेले सगळं बी आहे. हा ट्रॅक्टर आहे असं वरती घेऊन जाणार आणि तिथनं काका काय म्हणतात बघायचं, त्या वरंगळीनं उतरवायचं नाही तर तिथं मग त्या कोपऱ्यात डम्पिंग करायचं आणि घेऊन यायचं ट्रॅक्टर मोकळं. ट्रॅक्टर खाली उतरवायला काकांची सक्त मनाई आल्या. कारण काकांनी सांगितलं सकाळ सकाळी खेळखंड बघा वटे करायचा आहे. तो वरच्या वर वत आणि गप येऊन सांगितलं खाली तिथेच कोपऱ्याला त्या वरंगळीला ओतणार आणि मग वरनं माघारी. तो तळ्यातला मुरुम काढून तिथं ओतून मातीचा किती मोठं ढीग लावलं बघा यांनी. हे डंपर आहे तिकडं आणि पोकलँड इथं आहे. पोगायचं आहे पोकलँड. रान कसं लेवल गेलं बघा एकदम. हे मित्रांनो साप बघा इथं कसला आहे. लय मोठा साप आहे. कुठे गेला बघा इथं. अजून इथंच आहे. जाऊ दे ते वाटत नाही ते का आपल्या आडवं आलं नाही त्याला काय करायचं. मित्रांनो वरंगळीने सोडायचं म्हणतोय कारण इकडं सोडला असं तर इकडे रस्ता आहे. ह्या वरंगळीतने खाली सोडणार बरोबर इथं पडते. असला कसला ती कसं येऊ पूर्ण डम्पिंग उचललं तरी पण पडून झालाय. बघा विषय दे एंड. इथं पैसरले ओतलोय सगळं संपले तरी काय संपले सगळं. आता जातो घरापाशी ट्रॉली सोडवतो आणि मग जातो ब्लोअर जोडायला. तर बघा असलं चाललंय पुढचं टायर उचलून. डबा तिथं पाठीमागं सरकन झालता म्हणताना पट्टी लावलेली तसंच वगैरे टाकून चालले पुढं. काकाने
अनेक डप्पा दिली. मला पण आहे म्हणा औषध 4 दुरीला आणि अर्कीच्या प्लॉटला मला पण मारायचं औषध. काकाने औषधं आणली पण नसणार आहे 100%. मला औषधं पण आणलं जायला पाहिजे. सोडवली बघा ट्रॉली इथं झाडा ब्लोअरकडलं सोडवल्या आणि शिडीसकटं सोडवल्या. ट्रॉलीचं तर काय लगेच काम नाही म्हणताना सावलीला एक परमनंट जागा म्हणून सोडवलं तिथं. आता बाकी नाश्ता करतो आणि मग ट्रॅक्टर घेऊन काकांना ब्लोअर जोडून देतो. जोडला बघा ब्लोअर. औषधं पण काकांनी काल रात्री घेऊन आली तिथं पोल्ट्रीवरती शेडवरती ठेवलेली. बाकी मग आता आहेत ती माझी तेवढी औषध काढून घेणार आणि जाणार आहे घराकडे. औषध तसं मला पण मारायचं आहे पण काकांचं औषध पहिला करून द्यायला लागते. काकांना औषध करून दिलो आणि मी आपलं औषध घेतलोय आणि चाललोय. बाकी उरलेलं औषध घरात आहे आणि ती घरातलं औषध अर्जुन दादाला वजन करून ठेवून सांगितलंय. हे एवढं रस्त्याने जेवढं पाणी चाललंय तेवढं सगळं आपल्या प्लॉटमधून चाललंय बघा. आपल्या प्लॉटच्या त्या पैपाचा हिशोबच का लागेना. ह्या म्हणजे अलीकडच्या ओळीतल्या पलीकडच्या ओळीतल्या अलीकडं असं काहीतरी पैपा जोडल्या. त्याचं गणित काय घावून झाले मला. आता हे व्यवस्थित केलं तरी हे जमणार म्हणतं तर काकाने अर्जुन दादाच. कारण याचं गणित जेव्हा घातलं त्यावेळी मी नव्हतो पैपा कशा जोडल्यात बघायला. जाता दूध घेतलंय. जाता दूध घेऊन मम्मीचे एक काम हलकं केले. मम्मी आता घरात गेलेल्या मया करत्या. आता 10 मिनिटात लगेच औषध करून चालले बघा मारायला. आलं बघा अर्की मारून आज चालू आहे 4 दोरीकडं. ट्रॅक्टरवर रंगळी लावून मी चाललोय खाली. आणि खाली का चाललोय सांगा. काकांच्याकडे चाललोय. काकांचं जेवढं राहिले तेवढं औषध जाऊन मी मारणार आणि काका वर येतात. वरती मग काकाने अर्जुन दादा ते हाती कसं चालू तर करतात लावायला. तोपर्यंत आम्ही दोघं मी आणि अर्जुन दादा चालू केलं असतो. आम्हाला नियोजन काय माहीत नाही म्हणताना काकांना तिकडे लावून द्यायचं आणि मी ते औषध पूर्ण करतो. काकांच्या पाशी यायला काकांचं औषध मारणं झालं. आता काका ट्रॅक्टर तिकडे घेऊन यायला साईडनं झाडाखाली लावणार आणि मग जाणार घराकडे. लावलं बघा ट्रॅक्टर होतं तिथं. चाललो घराकडे. जाता जाता एक स्टॉप दिला आरकेमध्ये. निरीक्षण सुरू आहे. कामाची स्पीड जरा लूज पडल्या. काका म्हणतात जरा पोटाला काहीतरी आधार द्या फटाफट जेवण करून येतो. झालं बघा जेवण करून तयार झालो. आणि तयार का झाली सांगा. बिल आवाज तर काकाने कॅन्सल केलीत. आमचं ठरलंय ते गाडा आणि फोन तयार झाला आहे तो घेऊन यायचा म्हणून. आणि तिने सांगितली त्यांना कॉल केला तिथं मालगावला. तिने म्हणली 3 नंतर या. मग 3पर्यंत काकांनी सांगितल्यात कागवाडला जाऊन यायचा म्हणून त्यांच्याकडं पैसे घेऊन यायचा म्हणून. मला असं वाटायचं की ब्याज पैसे नुसतं पेट्रोलवर जाणार आहेत आमचं. मित्रांनो 1 से पहिले 2 म्हणून घेतला आपला पार्टनर सध्या. काल वाढदिवस होता आज काय वाढदिवस नाही. आज काही पण सांगा. अशा प्रकारे गाडी अशी ओव्हरटेक करताना खतरनाक अशा पद्धतीने चौगुले बंधूंची गाडी अशी ओव्हरटेक करताना. चौगुले बंधूंची गाडी 180 स्पीडनं तरी पण आम्ही 200 स्पीडनं चौगुले बंधूची गाडी मारलेली आहे. मित्रांनो त्यांच्याकडे जाऊन आलो बघा. त्या काकी कुठं तर देवाला गेले. त्या काकींचा मुलगा होता. तो मुलगा म्हटला मला काय माहित नाही. मग काकी आल्यावरती पुन्हा यायचं आणि मग त्यांच्या घेऊन जायचं. हॅलो बघा बेडगे भावाची बर्थडे पार्टीला फाडायला चालू आहे. संध्याकडनं बर्थडे पार्टी घेऊन आज चाललोय घराकडं. सध्याला तर 3 वाजून 9 मिनिटं झाल्या. थोडासा वेळ झाला कारण इथं आता मालगाव जायचं ट्रॅक्टर घेऊन आणि तिथे यायचं आहे ट्रॉली घेऊन. ट्रॉली आणि पण तयार झाला म्हणून फोन आमचा. संध्याला सोडून आलोय घरापाशी. आता जाणार ट्रॅक्टरला ब्लोअर जोडलेला आहे आणि शिडी तर ट्रॉली पण सोडलं. सकाळी येड्यावानी काम झालं. शिडी घेऊन जाणार खाली ट्रॅक्टरचं ब्लोअर सोडून शिडी जोडणार आणि मग जाणार मालगावला. काकानं ती गाडी दिली आणि चार्जिंगवरची स्कूटी शिडी बांधायला कासरा आणि अर्जुन दादाला मला सोडायला घेऊन चाललोय पोल्ट्रीवरती. ती ब्लोअर जोडायचं शिडी जोडून मग ब्लोअर करायचं. सोडवलं बघ ब्लोअर. शिडी पण जोडल्या. काका थोड्या वेळाने येणार आहेत. मी जातो पुढं ट्रॅक्टर घेऊन. ट्रॅक्टर जायला वेळ लागतो बक्कड.
हलवा मालगावमध्ये इथं फक्त अर्धा किलोमीटर लांब आहे ती पाटील स्टेशनवर ह्यो गाडा आहे आपला. बाकी इतर गाड्यांच्या पेक्षा आपण रिम हेवी घेतल्या. अधिक ह्यो 3 mm पत्रा ह्यो आणि खालचा ह्यो 4 mm पत्रा ह्यो. कलर काम पण ओके. जो बळी घेतला आहे तो ह्यो आहे का कुठला काय कळेना. शक्यत करून ह्योच असायला पाहिजे. तोच आहे बघा आपला बळी. आपला बळी रेडी व्हायचं सुरू आहे. हे सगळं खोलून ठेवलेलं आता पुन्हा जोडतं त्याला. बाकी मग आज मिस्त्री झाली मी. टेप घेऊन फिरले आता. काका पण आल्यात. मित्रांनो भेटलं बघा सगळं मटेरियल आणि आत्ता बाहेर पडलोय. 7:30 पावणे 8 वाजता झाल्यात. लय वेळ लागला. बळीमध्ये थोडं ती मुजवायसाठी मॉडिफिकेशन करून घेतलोय. एक एक्स्ट्रा घेतला, पास घेतला, कट करून 10 इंचाचे 2 पास घेतल्यात आणि मॉडिफाय करून घेतले. ते तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो किंवा जर जोडल्यावर दाखवतो. आलं बघा आपल्या एरियात इथं पण न्यूज तर डोकं असं झण करायला लागले. वारं लागेल तर गोष्टी लागले. मटेरियल तर आहे असं अंडे करावं. घर थोडाच लांब आहे, थोडंच एकदम थोडं. आलो बघा घरापाशी. मटेरियल सगळं साबूत आले घरापाशी. बाकी मग हे किती रुपयाला आणलं आणि काय काय मॉडिफिकेशन केलं ते तुम्हाला उद्या सांगतो. आता जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.